सर्वांना नमस्कार, जय भीम। आज आमचे गुरुवर्य मार्गदर्शक भीमराव हत्ती आंबेरे सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याच्यामध्ये सरांनी प्रवेश केला। सरांचं आजपर्यंत सामाजिक काम आम्ही बघितलेलं आहे व सामाजिक कामानिमित्त सरांची आमची नाळ जुडलेली आहे। पण त्याच सामाजिक कामाचं परिवर्तन आता राजकीय याच्यात होणार हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पण आम्ही सरांच्या कामाचे चाहते आहोत। त्यामुळे खास आज आवर्जून सरांचं स्वागत सत्कार करण्यासाठी आज आम्ही संबोधी अकॅडमीत आलेलो आहोत आणि आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सरांना हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर निलेश आंबेवाडीकर, प्रवक्ता शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महासचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र। नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या मान्यतेने आणि राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। माननीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांचे मला ही संधी दिल्याबद्दल मी जाहीर आभार मानतो आणि भविष्यामध्ये या दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। आज देशामध्ये असलेलं केंद्राचं सरकार आणि राज्यात असलेलं महायुतीचं सरकार हे जातीमध्ये भांडणं लावणे, जातीय तेढ वाढवण्याचं काम करत आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वसा घेऊन शरदचंद्रजी पवार साहेब अनेक दशकं या महाराष्ट्रात राजकारण समाजकारण करत आहेत। या जातीवादी विचाराची मंडळी पवार साहेबांसारख्या ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेचे त्यांच्यावर अनेकदा टीका टिप्पणी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। आंबेडकरी विचारधारा ज्या पवार साहेबांनी राज्यामध्ये जपली, सरकार गेलं तरी 72 पण मी नामांतर करेल म्हणून मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून नामांतर केले। भलेही सत्ता गेली पण पुरोगामी विचार सोडला नाही। आजही पार्टी फुटली पण त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता नव्याने स्वतःची स्वतंत्रपणे पार्टी उभी केली, महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा दिला आणि नरेंद्र मोदी, अमित शहाचं किती मोठं सरकार असलं, किती मोठी शक्ती असली तरी त्या धनशक्तीला जनशक्तीच्या जोरावर पराभूत करू शकतो हे लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले। मी प्रामुख्याने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला सोबत घेऊन विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार येऊन जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या ऐवजी आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। आज महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आंबेडकरी जनता हवालदिल आहे। मोठमोठे नेते आज जातीवादी शक्तीसोबत हातमिळवणी करून काम करत आहेत। गेले 2 वर्षापासून शिंदे सरकारने मागासवर्गीयाच्या अनेक योजना बंद केल्या, विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती बंद केल्या, स्कॉलरशिप दिल्या नाहीत, रमाई घरकुल योजनेचा निधी दिला नाही, अशा अनेक गोष्टी सांगता येईल। ही काही आता सविस्तर सांगण्याची वेळ नाही, पण 2 वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने जे आंबेडकरी जनतेला, अनुसूचित जातीला हैराण करून सोडलं त्याबद्दल कुठलेही मोठे नेते आवाज उठवायला तयार नाहीत। त्याबद्दलही आंबेडकरी जनता प्रचंड नाराज आहे आणि या सगळ्या जनतेला सोबत घेऊन शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी मी माझ्या सहकार्याला सोबत घेऊन राज्यभर प्रयत्न करेन. जय हिंद.